अडवतोय चेंडूला. फ्री हिट बॉल निश्चित. आणि फ्री हिट बॉल वरती धाव एक इथे येते. कुठल्याही मॅचचा पहिला बॉल जो आहे तो फ्री हिट आहे. या स्पर्धेमध्ये सगळ्या संघांनी नोंद घ्या. बऱ्याच वेळा कॉमेंटेटर्स कडून सांगायचं राहून जातं, पण आपण लक्षात ठेवा. तर जाऊया मैदानामध्ये. निहाल गोलंदाजी मार्कवर. यस, चांगला फटका. इथे परत एकदा स्क्वेअर लेगला चेंडू जाईल. एक धाव इथे प्राप्त होते. एका धावेबरोबर धावफलक देखील पुढे पोहोचणार आहे. 2 धावा. हॅलो. निहाल तुस्माड टेनिस क्रिकेटचा असा एक खेळाडू आहे की टेनिस क्रिकेट खेळता खेळता तो आता महाराष्ट्राच्या रणजी संघाला धडक देतोय. महाराष्ट्र अंडर-23 या संघामध्ये गेल्या वर्षी आपल्याला तो बघायला मिळाला. यावर्षी पुन्हा एकदा तुम्हाला कोल्हापूर टस्कर्स या संघामध्ये बघायला मिळेल. कालच ऑक्शन झालेले आहेत. निहाल काल ऑक्शन मध्ये नव्हता कारण मॅनेजमेंटने त्याला रिटेन केलं होतं. तो पुन्हा एकदा सलग 3ऱ्या वर्षी कोल्हापूर टस्कर्स महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये दिसणार आहे. आणि हा खेळाडू आज ॲज अ आयकॉन आपल्याला बघायला मिळतोय. टीम वैष्णवी 11 बिरवाडी संघाकडून. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. ओहो, काय बॉल आहे. गुड लेंथ वरती टाकला आणि हळुवारपणे यष्ट्यांच्या बाहेर घेऊन गेला चेंडूला. निर्धाव इथे ठरणार आहे. निहाल तुस्माड देहू रोड पुणे वरून खरं तर तो त्याने खेळायला सुरुवात केली. मी पहिल्यांदा मला ते लॉकडाऊनच्या अगोदर किंवा लॉकडाऊनच्या काळातच कदाचित 19-20 साली मी त्याला पाहिलं असेल देहू रोड प्रीमियर लीग मध्ये. आणि त्यानंतर अल्पावधीतच या खेळाडूने खूप मोठी झेप घेतली. याबरोबरच इथे हवेमध्ये चेंडू जरूर झेल ड्रॉप होईल. कॅच सुटणार आहे. चांगला गोलंदाज. ज्यावेळेस गोलंदाज आपल्याला माहित नाही की तो आपण बघतो की त्याने चेंडू टाकलेला आहे, परंतु चेंडू टाकताना त्याला किती काटे कसे टोचले असतील हे फक्त त्यालाच माहित असतं. कसा त्याने वळवला असेल चेंडू, कुठे टप्पा टाकला असेल, त्या अगोदर काय थिंक लावली असेल, डोकं लावलं असेल. पण ज्यावेळेस त्यानंतर त्यानं जो अपेक्षित झेल उडवलेला असतो आणि तिथे जर तो होत नसेल तर मात्र गोलंदाजाची परिस्थिती थोडीशी कठीण होऊ शकते. षटक संपलेले. पहिल्या षटकाची सांगता 4 धावा धाव फलकावरती. दिलशाद क्रिकेट क्लब वळवते. मगाचा सामना देखील लो स्कोअर मॅच आपण पाहिलेली आहे. मोठा स्कोअर नाही, काल खूप मोठे स्कोअर बघायला मिळाले होते. कालच्या आजच्या पहिल्या सामन्यामध्ये मात्र 56 धावा होत्या. 57चं टार्गेट होतं, मात्र ते पूर्ण होऊ शकलेलं नाही. डिफेंड झाला तो स्कोअर. 5 षटकांमध्ये 57. आणि या सामन्यामध्ये सुरुवात सुद्धा पुन्हा संथ होते. फक्त 4 धावा आहेत पहिल्या षटकामध्ये. तर पुढचं षटक कोण टाकणार आहे? पुन्हा एकदा आयकॉन सुहास पवार. तर बघा, सुहास पवार गेली अनेक वर्ष आपण सुहास पवारला बघतोय. ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट मध्ये देखील सुहास पवारने सातत्यानं आपलं योगदान दिलेलं आहे. आज परत एकदा ॲज अ आयकॉन वैष्णवी 11 बिरवाडी संघामधून सुहास पवारला बघायला मिळतंय. एक गुणी खेळाडू आहे, भरपूर गुणवत्ता आहे आणि क्रिकेटची भरपूर श्रीमंती देऊन परमेश्वराने त्याला पृथ्वीवरती पाठवलेले आहे. असे अनेक खेळाडू आहेत ज्याने आपले स्किल्स अत्यंत सुंदरपणे डेव्हलप केलेले आहेत आणि अनेक वर्ष त्यामुळे टेनिस क्रिकेटवरती अधिराज्य गाजवत आहेत ते खेळाडू. सुहास पवार पहिला चेंडू डाव्या हाताने ओव्हर द विकेट टाकला होता. उंच आकाशामध्ये कुणी घ्यायचा आहे? यास विकेट कीपर निखिल पारवे चेंडूच्या खाली पोहोचतो इथे. आणि याच बरोबर अजून एक फलंदाज बाद होईल. पहिल्या षटकामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार केला होता निहाल तुस्माडनं आणि त्यावरती दुसऱ्याच चेंडूवरती यश, पहिल्या चेंडूवरती यश मिळालं. खरं तर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सुहास पवारला. हे एक असतं की कुठली मॅच तुम्ही बघितली तर एखादा गोलंदाज सेटअप करतो
परंतु काही काही वेळेस काय होतं, दोन गोलंदाज सेटअप करतात एका बाजूने. तुम्ही एका बाजूने एका गोलंदाजाने एका लाईन वरती गोलंदाजी करायची आणि दुसऱ्याने अटॅक करायचा, किंवा अशा प्रकारची वेगळी रचना असते. प्रत्येक वेळेस सेटअप सेमच असतो असं काही नाही. म्हणजे युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या दोघांमध्ये चांगला सेटअप बघायला मिळतो. पूर्वी हरभजन सिंग अनिल कुंबळेमध्ये एक चांगला सेटअप बघायला मिळायचा दोघांमध्ये. आपण जवागल श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद या दोघांना देखील अशा प्रकारे गोलंदाजी करताना बघितलेलं आहे खूप वेळा, की एकच ठरून तुम्ही एखाद्या फलंदाजाचा खूप चांगला अभ्यास असतो त्यांच्याकडे, आणि अभ्यासानंतर मग ते ठरवतात की कुणी त्याला लालच द्यायचे, कुणी त्याला बचाव करायला भाग पाडायचं, कुणी त्याला विकेट द्यायला भाग पाडायचं. त्यासाठी वेगवेगळ्या बॉलची देखील रचना त्या गोलंदाजाकडे तयार असते. तर याला सेटअप म्हणतात. आणि तो जर सेटअप चांगला असेल तर मजा येते मॅच मध्ये. इथे पाहायचंय, ओ व्हॉट अ बॉल, हा फिरवतो चेंडू, चेंडूचा भोवरा बनवतो सुहास पवार. डाव्या हातानं ओव्हर द विकेट टाकत असताना इथे नवीन फलंदाजाच्या समोर अफरान फलंदाज अफवान. इथे फटका येतोय, मिड विकेटला गॅप आहे, तिथे 4 रन. लेंथ मध्ये बॉल होता आणि विशेष म्हणजे लाईन मध्ये आला फलंदाज, केला चेंडू मिड विकेट लॉंगॉनच्या मध्ये. जो गॅप होता, खर तर दुसरं षटक चालू आहे आणि त्यामुळे पॉवर प्ले आहे. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या माफ करा, एकाच षटकासाठी पॉवर प्ले आहे 5 षटकांच्या मॅच मध्ये. आणि आता पॉवर प्ले संपलेला आहे, त्यामुळे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये बघायला मिळतात. विस्तारलेलं क्षेत्ररक्षण आहे, असं असताना देखील गॅप मिळालाय. इथे बघायचे चेंडू कुठून गेलाय आणि कोणाकडे गेलाय. यावरून चेंडूचं वळण किती असेल. आता कॉमेंट्री बॉक्स अशा ठिकाणी आहे की आम्हाला ते वळण निश्चित दिसत नाही इथून, पण टप्पा पडला चेंडू आणि यष्टीरक्षकाच्याही डाव्या बाजूने चेंडू गेलाय, मात्र अडवलाय कोणी तर थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकाने. फलंदाजाच्या पाठीमागून जाणारा चेंडू थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक अडवत असेल तर आपण अंदाज करू शकतो की हा चेंडू भयंकर वळणदार आहे. धाव फलकावरती धावा मात्र 8 आहेत, 1 गडी बाद 8. लेंथ बॉल, पायात टाकलेला चेंडू होता. 1 धाव जरूर प्राप्त होईल. लेग बाईटचा इशारा येईल पंच बंटी जाधव सरांकडून. आणि एका धावेबरोबर फलकावरती धावा 9 आहेत. षटक क्रमांक 2 ची सांगता. 2 षटक संपलेत, 1 गडी बाद 9. दिलशाद क्रिकेट क्लब वळवते फलंदाजी करत असताना टॉस जिंकल्यानंतर वैष्णवी 11 बिरवाडी संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या संघांचं मनापासून कौतुक करेल. काय होतं की अशा स्पर्धेमध्ये खेळायचं म्हटलं की खेळाडूंना दुहेरी खर्चाला सामोरं जावं लागतं. संघांना एक एंट्री फी असतेच आणि दुसरी गोष्ट आयकॉनना स्पेशल बोलवायचं असतं. आणि सध्या अशी परिस्थिती आहे की ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटच्या स्पर्धा महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी सुरू आहे, त्यामुळं आयकॉन आपल्याकडे बोलवणं हे थोडंसं कठीण ठरतं. आणि असं असताना देखील खेळाडूंचे संपर्क असतात, त्यांची मैत्री असते. हवेमध्ये चेंडू आकाशामध्ये, तिथे झेल टिपला जाईल. निहाल तुस्माडला यश मिळतंय. दुसरा फलंदाज बाद. दिलशाद क्रिकेट क्लब वळवतेला बसतोय. हा अजून एक मोठा धक्का. निहाल तुस्माड आज महाराष्ट्र रणजी संघामध्ये सहभागी होण्यासाठी त्याची धडपड निश्चित सुरू आहे. त्याला यश येईल अशा शुभेच्छा आपण देऊ शकतो. गेल्या वर्षी सलग तीन वर्षे तो महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये खेळतोय आणि कोल्हापूर टस्कर्स या चांगल्या ज्या संघाचं नेतृत्व केदार जाधव करत होते, यावर्षी मला वाटते राहुल त्रिपाठी संघाचं नेतृत्व करणार आहेत आणि अनेक दिग्गज खेळाडू त्याच्या संघामध्ये आहेत. विशेष म्हणजे यावर्षी जी वन डे मॅचेस झाल्या MCA कॉर्पोरेट शिल्ड, तर या स्पर्धेमध्ये देखील तो खेळला, चांगला खेळला, खूप चांगला विकेट त्याने 6 विकेट आहेत त्याच्या नावावरती. एका सामन्यामध्ये त्याने 3 विकेट काढल्या होत्या वन डे मॅचेस मध्ये. लेदर बॉल चांगला खेळतो आणि टेनिस बॉल मध्ये त्याची गुणवत्ता आपण बघतोय. हवेमध्ये चेंडू जरूर आहे. धावफलक
10 वरती पोहोचतो आहे. आणि विशेष म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटचा एखादा खेळाडू लेदर बॉल क्रिकेटमध्ये खेळतोय आणि त्याच्या मॅचचं समालोचन करणं हा सुद्धा एक माझ्यासाठी वेगळा अनुभव असतो, चांगला अनुभव असतो. एमसीए कॉर्पोरेट शिल्ड असेल किंवा MPLच्या प्रॅक्टिस मॅचेस असेल. उंच फटका, कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक टिपतोय झेल आणि निहाल तुस्माडला इथे यश. पहिल्या षटकामध्ये त्यानं धावा रोखल्या होत्या, या षटकामध्ये विकेट काढतोय. 2 विकेट निहाल तुस्माडच्या नावावरती आहेत. 10. आज दिलशाद क्रिकेट वळवते संघाची अवस्था थोडीशी कठीण आहे. पण आपण काल बघितलं असेल, काल चॅम्पियन्स स्पोर्ट्स महाड संघ 2 षटकामध्ये 5 बाद 10 या स्थितीमध्ये होता. आणि तिथून पुढे त्याने पुढच्या 3 षटकामध्ये 75 धावा उभ्या केलेल्या आहेत. तर हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काय पुढे होईल हे सांगता येत नाही, आहे की नाही. कुणी किती बलाढ्य असेल तरी तो पराभूत होणारच नाही, असं कधीच नसतं क्रिकेटमध्ये. किंवा कुणी कमकुवत असेल म्हणून तो जिंकणारच नाही असं कुणीच म्हणू शकत नाही. तुम्हाला माहित असेल टायटॅनिक जी बोट होती ना, ज्यावेळेस ती बांधली गेली होती त्यावेळेस असं म्हटलं जात होतं की ही बोट कधीच बुडणार नाही, या बोटीला कधीच काही धक्का लागणार नाही, इतकी अजस्र बोट होती. आणि त्यामुळं ज्या जीवन रक्षक बोटी असतात प्रत्येक मोठ्या बोटीवरती, छोट्या छोट्या टायटॅनिक वरच्या त्या बोटी कमी केल्या होत्या की नाही या बोटीला काहीच होणार नाही. आणि काय झालं, पहिल्याच प्रवासाला निघालेली टायटॅनिक पहिल्याच प्रवासात बुडली. असंच असतं क्रिकेट सुद्धा. आपण काय इमॅजिन करतो ते कधी होणारच नाही. पुढे काय होणार आहे काय माहित नसतं आपल्याला, कधीच आपण त्याचा अंदाज लावू शकत नाही. थोडीशी अवस्था जरूर कठीण आहे, मात्र यातून परत एकदा बाहेर पडू शकते दिलशाद क्रिकेट क्लब वळवते. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 2 विकेट या षटकामध्ये निहाल तुस्माडला. फलकावरती धावा 10 आहेत. 3 बाद 10. चांगला चेंडू गुडलेंथवरून बाउन्स मिळाला यावेळेस. निर्धाव चेंडू. निखिल पारवे संघ नायक आहे वैष्णवी 11 बिरवाडी संघाचा. या खेळाडूला देखील आपण अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यानं बघितलेलं आहे. गुणवत्ता मोठी त्याच्याकडे. आज वैष्णवी 11 बिरवाडीची जबाबदारी सुद्धा. आणि बघितलं आपण मागच्या मॅच मध्येच एक घटना घडली होती. ओहो हो, तिसरा फलंदाज बाद. फर्निचर उद्ध्वस्त. निहाल तुस्माडला 3रं यश. काय गोलंदाज आहे. उगाच या गोलंदाजांचं सिलेक्शन पुढच्या पातळीवरती होत नाही, वरच्या स्पर्धांमध्ये होत नाही. निहाल तुस्माडकडे ती क्षमता आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 3 विकेट. काय गोलंदाजी. 2 षटकांचा कोटा त्याचा संपलेला आहे. आणि मला वाटतं अजून एक बॉल टाकायचा. यस, एक बॉल टाकावा लागेल बहुतेक. 5च चेंडू टाकलेत इथे निहालनं. आणि नेक्स्ट मॅच यानंतरचा सामना मेहेर 11 टेम्पाले विरुद्ध इकरा 11 तुडील या 2 संघामध्ये मॅच होणार आहे. संघ नायकांना विनंती, आपण टॉस साठी या. मेहेर 11 टेम्पाले विरुद्ध इकरा 11 तुडील. क्रिकेटमध्ये असं कधीच नसतं की एखादा संघ भरपूर बलाढ्य आहे म्हणून त्याला सामोरं जायचं नाही किंवा त्याच्या विरुद्ध तुमचा पराभवच होणार आहे, असं कधी नसतं. अनेक वेळा आपण पाहिले कमकुवत संघ देखील खूप चांगली फाईट करतात, मातब्बरांना लढवतात, जिंकतात सुद्धा. इच्छाशक्ती खूप महत्वाची असते त्यासाठी. तुमच्या मनामध्ये पहिल्यांदा पाहिजे की आम्हाला जिंकायचंय, या टीमला आम्ही हरवू शकतो. आत्मविश्वास तुमच्याकडे असेल तर कुठलीच मॅच जिंकणं फारसं कठीण जात नाही. दिलशाद क्रिकेट क्लब वळवते वैष्णवी 11 बिरवाडी या 2 संघामध्ये चालू असलेली लढत आहे. 3 गडी बाद केलेत निहालनं. पहिल्या षटकामध्ये 4, एकूण 5 धावा 3 गडी बाद केलेत निहाल तुस्माड. चांगला चेंडू होता इथे, बचावात्मक टाकला थोडासा, अलीकडे शॉर्ट ऑफ गुडलेन टाकला आणि त्याचं स्किल दाखवलं, हलकासा बाहेर घेऊन गेला चेंडूला. निर्धाव. षटक संपलेले आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. 4 गडी बाद 10 दिलशाद क्रिकेट क्लब वळवते. 2 षटक अजून शेवटची शिल्लक आहेत आणि या षटकांमध्ये तर पहा, सुहास पवारचं 1 षटक संपलेलं आहे. निहाल तुस्माडची 2 षटकं संपलेली आहेत. तर आयकॉन गोलंदाजांची 3 षटकं संपलेली आहेत. आता स्थानिक गोलंदाज असतील आणि त्या गोलंदाजांना कसे फेस करतात फलंदाज, त्यांना कसं सामोरं जातात हे बघूया.
आतिश आतिश कडू बरोबर. गोलंदाज असेल वैष्णवी बिरवाडी संघाचा आणि समोर फलंदाज आहे सौद स्ट्राइक एंड वरती. यस मागणी आहे मात्र आपण बघतोय तुम्ही डीआरएस घेऊ शकता. यस यस डीआरएस घ्या तुम्ही, तुमचा अधिकार येतो. जर पंचांच्या निर्णयावरती तुम्ही सहमत नसाल किंवा पंचांच्या निर्णयावरती नाराज असाल तर एक चांगला पर्याय तुमच्याकडे आहे. आणि डीआरएस मुळे खूप चांगले बदल झालेत क्रिकेटमध्ये. मी बघायचो म्हणजे ज्यावेळेस मी खेळायचो क्रिकेट, आम्ही जर मॅच हरलो ना बस पंचांना आम्ही शिव्या द्यायचो. ह्या अंपायर्सने इथं वाईट दिला नाही, तिथे रनआउट दिला नाही, तिथं हे केलं नाही, हा LBW's दिला. मी अनुभवलेलं त्या गोष्टी. आणि मग हरलेली टीम काय करायची की सगळा त्या हा पराभवाचं खापर पंचांवरती फोडलं जायचं. त्यामुळे पंचांचं काम हे खूप अवघड आहे क्रिकेटमध्ये. आता सोपं झालं ते, कारण डीआरएस येतो, दूध का दूध दूध पाणी का पाणी होऊन जातं, कोणी खेळाडू नाराज राहत नाही. आणि मग त्यामुळे जर एखाद्या संघाचा पराभव झाला तर कदाचित आपल्या सहकाऱ्यांवरती त्याचं खापर फोडलं जात असेल. कारण आता ड्रेसिंग रूम मध्ये मॅच हरल्यानंतर काय होतं हे काय आम्हाला कळत नाही. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे. तरी देखील पंचांचं काम अवघडच आहे. म्हणजे लग्न जमवणारा जो मध्यस्थ असतो आणि अंपायर असतो या दोघांचं काम खूप कठीण आहे. चांगलं झालं तर ठीक आहे, पण जर काय कुठं खट्टू झालं की त्याचं खापर सगळं या व्यक्तींवरती येत असतं. पण तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींवरती मात करत चांगलं अंपायरिंग करणं एक पॅशन आहे. एक तुम्ही म्हणत असाल की आता प्रोफेशनल्स आहेत, पैसे मिळतात, पण त्याही पेक्षा पॅशन असते. तुमच्याकडे जर पॅशन असेल, तुम्हाला आवड असेल तरच तुम्ही तिथे चांगलं काम करू शकता. एखादा कामगार असेल, फक्त पगार मिळतो म्हणून तो काम करतो ते वेगळं आहे आणि अंपायरिंग करणं वेगळं आहे. इथे जर तुम्ही फक्त मला दिवसाचे ठरलेले पैसे मिळतात म्हणून तुम्ही उभा राहत असाल तर मला वाटते तुम्ही तुमच्या प्रोफेशनला न्याय देऊ शकत नाही, कधीच नाही देऊ शकत. कुठलाच अंपायर नाही देऊ शकत आणि तो जास्त काळ टिकणार पण नाही. यस उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचण्याचा प्रयत्नही केला नाही. काय घडलं तिथे बघायचंय. थ्रो चुकीच्या एंडला आहे का? ओहो फलंदाज बाद आहे, फलंदाज बाद आहे. कोऑर्डिनेशन नव्हतं, समन्वय नव्हता. नॉन स्ट्रायकर पुढे आला होता, नंतर स्ट्रायकर पुढे गेला, तो मागे आला, परंतु मागे येण्यापूर्वीच त्याचं घर उद्ध्वस्त झालं होतं. चौथा धक्का, पाचवा धक्का इथे बसेल. धावफलकावरती मात्र 11 धावा. काय गोलंदाजी केली. मला गोलंदाजाचे कौतुक करावं लागेल. आतिश कडू मात्र गोलंदाजी तिखट आहे, मजबूत तिखट गोलंदाजी त्याने केली. 3 बॉल डॉट टाकलेत, 1 धावबाद त्याला मिळतोय. धावफलकावरती 11 आहेत, 5 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज उबेद मैदानामध्ये दाखल होतोय. उबेद मैदानामध्ये येतोय, मात्र धावांची उमेद घेऊन त्याला यावं लागेल. नवी उमेद, नवी आशा, नवा जल्लोष हा नेहमी पाहिजे तुमच्याकडे. उमेदीने खेळणं महत्वाचं आहे. चांगला चेंडू, पुन्हा एकदा इथे निर्धाव. सुरुवात चांगली होती गोलंदाजांकडून. सुहास पवार आणि निहाल तुस्माड या दोघांनी खरं तर आग लावली होती आणि इथे आता आगीत तेल ओतायचं काम करतोय गोलंदाज आतिश कडू. चौथा चेंडू निर्धाव आलेला आहे या षटकामधला आणि धावफलकावरती मात्र 11, 5 बाद 11. स्पर्धेतला आतापर्यंतचा 4 षटकातला सर्वात निचांकी स्कोअर आहे. इथे षटक संपलेलं आहे. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 11 धावा. शेवटचं षटक मैदानामध्ये आता टाकलं जाणार आहे. काय गोलंदाजी राहिली या सामन्यामध्ये. पहिलं षटक निहालनं टाकलं, 4 धावा. दुसऱ्या षटकामध्ये सुहास पवार आला, तिथे मात्र 5 धावा. 1 गडी देखील बाद केला. निहाल तुस्माड तिसऱ्या षटकामध्ये आला, प्रचंड विध्वंस घेऊन आला होता तो. हॅलो, मेहर 11 टेम्पाले आणि इकरा 11 तुडील दोन्ही संघनायकांनी नाणेफेकीसाठी व्यासपीठाकडे यायचंय. मेहर 11 टेम्पाले आणि इकरा 11 तुडील दोन्ही संघनायकांनी ताबडतोब व्यासपीठाकडे यायचंय नाणेफेकीसाठी.
शेवटचं षटक हवेमध्ये, चेंडू क्षेत्ररक्षक तिथे खाली आहे आणि लॉंग ऑफला झेल होईल. अजून एक फलंदाज बाद. 6वा धक्का. पाले आणि इकरा 11 तुडील दोन्ही संघांना विनंती, आपण या टॉससाठी लवकर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. फक्त 5 चेंडू टाकायचे या षटकातले आणि त्यानंतर टॉस होणार आहे. अत्यंत सुंदर आयोजन आपण पाहतोय. फ्रेंड्स ग्रुप महाड 1992 साली स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती आणि त्यानंतर 33 वर्ष अव्याहतपणे सुरू असलेला क्रिकेटचा हा महोत्सव एक महाड नगरीची ओळख झालेली आहे. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून प्रचंड गर्दी असलेलं हे ग्राउंड प्रेक्षकांच्या गर्दीने आजही वेढलं गेलेलं आहे. 11 धावा आणि मला वाटतंय आतापर्यंतच्या निचांकी स्कोअर इथे बघायला मिळतो. यानंतरच्या पुढच्या चेंडूंवरती जर काही मोठा हल्ला चढवला गेला अजूनही चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकतात. मात्र एकच धाव इथे प्राप्त होणार आहे आणि धावफलक 12 वरती पोहोचेल. 5वं षटक. काय गोलंदाजी केली. विशेष म्हणजे क्षेत्ररक्षकांना फारसं काम नव्हतं. बऱ्याचशा क्षेत्ररक्षकांना तर मला वाटतं फक्त इकडे तिकडे उभं राहावं लागले, जावं लागले सातत्यानं. त्यांच्याकडे एकही बॉल गेलेला नसेल कारण खूप कमी बॉल बॅटवरती आलेले आहेत. खूप कमी वेळा संपर्क झालाय बॅटशी. अन्यथा आज गोलंदाजांनी इथे कमाल केलेली आहे. खेळपट्टी सुद्धा आज गोलंदाजांची गुलाम झाली की काय असा प्रश्न मलाही पडलेला आहे. गोलंदाजांची खेळपट्टी मैत्रीण झालेली असावी आणि ती कदाचित कानात सांगतही असेल की इथे टाक, तिथे टाक, इथून असा बॉल. गोलंदाजाला अपेक्षित आहे तसा उसळी घेतोय, तसा वळतोय बॉल. काय कमालीची मॅच आहे इथे. अजून एक फलंदाज बाद झालाय. यावेळेस कनेक्शन मिळालंय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक समोर आहे आणि क्षेत्ररक्षक नाही तो हिमालय आहे. भिंत आहे, मोठी भिंत आहे, तिथून चेंडू बाहेर जाणं निश्चित कठीण आहे. सुहास पवार अडवणार आहे चेंडूला आणि धावफलक पुढे पोहोचतोय 13 धावा. 7 बाद 13. शेवटचा चेंडू या डावातला आपल्याला बघायचा आहे आणि गोलंदाज विलास. वैष्णवी स्पोर्ट्स बिरवाडीचा हा खेळाडू विलास. यस. हो, चेंडूचा अक्षरशः भोवरा झालाय तिथे आणि धावाची संधी असू शकते. निखिल पारवेच्या हातामध्ये चेंडू आणि फलंदाज क्रमांक 8 इथे होणार आहे बाद. 8 गडी बाद, 14 धावा. विजयासाठी मात्र 15 धावांची आवश्यकता. वैष्णवी 11 बिरवाडी समोर त्यांनी मात्र 15 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. तर टॉस होतोय. मात्र तत्पूर्वी आपण बघू जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा आपण हर्षल मुंडे सरांना ऐकणार आहोत. तत्पूर्वी जाऊया टॉसकडे जिथे दोन्ही संघ नायक मेहर टेम्पाले आणि इकरा तुडील उपस्थित आहेत. हॅलो. यानंतर खेळला जाणारा सामना मेहर 11 टेम्पाले वर्सेस इकरा 11 तुडील या दोन संघांमध्ये खेळला जाईल. मी धनंजय देशमुख यांना विनंती करतो की आपण नाणेफेक करायची.
यानंतर खेळवला जाणारा सामना मेहर 11 टेम्पाले आणि एकरा 11 तुडील. जगताप स्मृती चषक 2025च्या या भव्य दिव्य पर्वामध्ये विद्युत जोतातील मर्यादित षटकांची ही मानाची स्पर्धा, अगदी बहुमानाची आणि अग्रनामांकित अशी स्पर्धा आपल्या भेटीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळते. आणि आज एकंदरीत आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचे ही दुसरी रात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तुम्हा आम्हा सर्वांना हवासा खेळ, तुम्हा आम्हा सर्वांनाच हवी असणारी ही स्पर्धा, फ्रेंड्स ग्रुपची ही मानाची स्पर्धा आज मात्र आपल्याला पाहायला मिळते. पहिली मॅच अप्रतिम दर्जाची राहिली. पहिली मॅच शेवटच्या बॉलपर्यंत गेली, किंबहुना 1 बॉल 6 पर्यंत ती मॅच येताना पाहायला मिळाली होती. आणि दुसऱ्या मॅचच्या पहिल्या डावाला सुरुवात जशी झाली ना, वळवते संघ या संपूर्ण विभागामध्ये एक चांगलं क्रिकेट खेळताना सातत्यपूर्ण पाहायला मिळाला. मग वळवते म्हटल्यानंतर उसामाची बॅट पूर्ण शांत ठेवली होती. तिकडे एक महत्त्वपूर्ण ॲज अ आयकॉन आपण पाहिलं तर वैष्णवी 11 बिरवाडी टीमसाठी सुहास पवार यांना आपण पाहिलं. आणि त्यांनी जी गोलंदाजी केली ना, समोरच्या टीमला पूर्णतः 4 मुंडा चित केलं. त्याही पलीकडे सुहास पवार यांच्या साथीला खेळत असताना निहाल यांना आपण पाहिलं. निहाल यांनी सुद्धा प्रत्येक बॅटरला अगदी हात खोलण्याची संधीच निर्माण करून दिली नव्हती. आणि या स्पर्धेतील एक अशी इनिंग आपल्या भेटीसाठी आली ज्या इनिंगमध्ये एकही मोठा फटका आला नाही, म्हणजे चौकार किंवा षटकार आपण एकही पाहिला नाहीये. त्यामुळे का होईना आपण जर पाहिलं तर एकंदरीत या ही मॅच संपूर्ण 4 दिवस 4 रात्र आपल्या लक्षात राहील यात मात्र शंका नाहीये. किंबहुना वलवते संघाच्या ही पूर्ण हंगामामध्ये ही मॅच लक्षात राहील. जाऊया मॅचच्या दिशेनं. दुसऱ्या डावासाठी दोन्ही टीमला खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. एक सर्वाधिक महत्त्वाचा खेळाडू महाड तालुक्यामधून, अगदी महाड तालुक्याचा उजव्या हाताचा क्रिस गेल म्हणून ज्याच्याकडे आदरानं पाहिलं गेलं, तोच खेळाडू बिरवाडीचा सुपरस्टार निखिल पारवे. पहिलाच बॉल मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधोमध चालला. फिल्डर तिकडे आहेत आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर एक निखिल पारवे तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर बचावले गेलेत. षटकातील आपण पाहतो पुढचा बॉल, समोरचा बॉल, नो लुक शॉट, अप्रतिम, अद्भुत, अविश्वास, सिक्सर. येस, आम्हाला त्या गुलाबी साडीचं माहिती नाही, पण आमच्याकडे जे पंच आमचे टी शर्ट गुलाबी परिधान करून मैदानावरती आलेत ना, त्यांनी लक्ष केंद्रित करून घेतले. चांगली अंपायरिंग. इकडे फटका खेळला, अप्रतिम, समोरच्या दिशेला लॉंग ऑनला स्ट्रॉंग, लांब वरचा अजून एक षटका. फळकावरती आपण पाहतो पुढे सरसावत असताना तब्बल 13 धावा 15ची टोटल या मॅच मध्ये पाहायला मिळाली होती. त्यामधलं 13 बनल्या पहिल्या 4 बॉल वरतीच. आता इथून पुढे आपण जर पाहिलं तर चेंडूंचा विचार केला ना तर खूप सारे चेंडू बाकी आहेत. बॅटची कडा
बॉल मात्र टर्न झाला. शॉर्ट बाकपट गली क्षेत्रामध्ये बॉल तिकडे गेला. फिल्डिंग तिकडे चांगली झाली आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. महत्त्वाचे खेळाडू आहेत. अगदी आपण जर पाहिलं तर सुहास पवार म्हटल्यानंतर सुप्रीमो चषकामधील यंदाच्या हंगामामध्ये पकडलेली योगेश पेनकर यांची कॅच चर्चेचा विषय राहिला होता. यावेळीचा स्ट्रोक, यस, मॅच संपवायची तर आपल्या अनोख्या स्टाईल मध्ये पठ्ठ्यात आला, बॉल उडवला, लॉंग लेगला मॅच फिनिश. षटकार